हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज काय स्पेशल? तर आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज. काय तुम्हाला माहिती आहे मिक्स व्हेज भाजीचा जन्म कसा झाला? नाही? चला तर मग जाणून घेऊया मिक्स व्हेज भाजीचा जन्म कसा झाला. लेट्स गो. तर बघा, आपलं तेल झालं आहे हॉट. आता यामध्ये आपल्याला तडका दिला राई जिरं घालायचं आहे. यस, ऑफकोर्स. बघा, ठीक आहे. तर मिक्स व्हेज भाजीचा जन्म कसा झाला? आजी सांगत होती, एकदा काय झालं, सगळे शेतावरून आले आणि घरी बघितलं तर चुलीवरती चाय झाल्यानंतर बघितल्यावर तिच्या लक्षात आलं भाजीचं काहीच नको. शेतावरून सगळे येऊन गेले होते. मग आता भाजीचं कसं करणार? तिच्या लक्षात आलं की चला जेवढं आहे तेवढ्याचं बनवू. म्हणून तिने जेवढ्याही भाजीचं होतं सगळं गोळा केलं. वांगे, आलू त्यात मेन होते, बिकॉज त्यांच्या शेतामध्ये वांगे जास्ती व्हायचे आणि आलू तर पडलेच राहायचे. आणि अशा पद्धतीने तिने आलू, वांगे आणि जेवढ्याही शेंगा होत्या त्या शेंगा मोडल्या. त्यानंतर तिने त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे होतं भोपळा तोही टाकला त्याच्यामध्ये, ज्याला आपण आजच्या काळात त्याला म्हणतो व्हॉट इज दिस, त्याला आजच्या काळामध्ये आपण म्हणतो कद्दू किंवा कोहळ. मग तिने त्या सगळ्या भाज्यांना गोळ केलं. लक्षात आलं अरे या आता जवळपास 1 किलोच्या बनल्या. तिने घेतलं आलं लसूण, त्याच्यातच काळ कुटलं छान आलं लसूण आणि दिली घालून फोडणी सरसो तेलामध्ये आणि दिली ती सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये सोडून. भाजी इतकी सुंदर बनली ती सगळ्यांना खूप आवडली आणि सगळे म्हणायला लागले वन्स मोर, यानंतर अशीच भाजी बनवायची. आजीला पण खूप चांगलं वाटलं. आजी बोलली चला, कुठली भाजी तर आपली सगळ्यांना आवडली. आणि अशा पद्धतीने मिक्स व्हेज, ज्याला आपण आजच्या काळात मिक्स व्हेज म्हणतो, तिचा जन्म झाला. तर याला त्या काळात ॲडजस्टमेंट म्हटलं जात होतं, पण आजच्या काळात ही मिक्स व्हेज भाजी मोठमोठ्या हॉटेलमध्ये मोठ्या चवीने आपण खात असतो. काय तुम्हाला माहीत होती ही स्टोरी? माहीत होती तर नक्की कमेंट करून सांगा येस, आणि नव्हती माहीत तर नक्की कमेंट करून सांगा नो. आणि करून बघा, बिलकुल तुम्हाला खूप आवडेल. आणि आपण आता तर आपल्याकडे सगळ्याच भाज्या अवेलेबल असतात, तर आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो. इवन शिमला मिरचीपासनं तर ड्रमस्टिकपर्यंत. तर नक्की करून बघा, खूप छान बनते, खूप छान वाटते. आणि अशा पद्धतीने सरसो तेलामध्ये बनवा, भोपळा वगैरे घालून बनवा, आणखी खूप सुंदर वाटेल. काय तुम्हाला माहीत आहे चवळीच्या शेंगाला बरबटीच्या शेंगा किंवा नागमोळी शेंगा किंवा बरबटी वाल असंही म्हणतात म्हणून? ज्याप्रमाणे आजची काकडी आहे सापासारखी दिसते, तिला साप काकडी वगैरे म्हणतात. माहीत आहे तर नक्की सांगा येस, किंवा नव्हतं माहीत तर तसं सांगा नो. बघूया की तुम्हाला ही मिक्स व्हेज किती आवडते ते. आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट झालेली आहे, त्याने तेल सोडलेलं आहे. त्यात आपण घातल्या बेसिक मसाले म्हणजे हळद, तिखट, मीठ, आणि त्याला आता आपण परतून घेणार. आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये टमाटर आणि सांबार, आणि थोडं पाणी सोडून द्यायचं आहे आणि टमाटर होऊ द्यायचे मॉइस्ट होतपर्यंत. टमाटर आणि सांबार घातलेला आहे, त्याला परतून घ्यायचं छान. आणि टमाटर बिलकुल मॉइस्ट होऊ द्यायचे. थोड्या वेळेला झाकून ठेवू, वाफेवरती होऊ देऊ. अगदी छान उकळी आली आहे, आपले टोमॅटो मॉइस्ट झालेलं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण मिक्स व्हेजिटेबल घालायचे. जेव्हा यावेळेस असं उकळी यायचं ना, आजी म्हणायची बघा कसं खदा खदा उकळते, पोटात दुखल्यासारखं. ते आपण सगळे मिक्स व्हेज व्हेजिटेबल्स घालून दिलेले आहेत. आता याला परतून घ्यायचं आणि यावरती झाकून ठेवायचं. आणि त्या झाकणावरती आपल्याला ठेवायचं पाणी, की त्याच्याच भापेने ते पाणी गरम होईल आणि तेच पाणी मग आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. म्हणजे गरम पाणी, एक वस्तू दोन उपयोग. भाजी तर शिजेलच, परत त्याच्या वाफेमुळे आपलं पाणी शिजून जाईल, म्हणजे गरम होऊन जाईल, आणि तेच गरम पाणी याच्यामध्ये घालायचं. तर अशा पद्धतीने व्हेजिटेबल झाले मिक्स. आली आहे उकळी, याला तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचं आहे कमी आचेवरती. आणि आपण याला ठेवत आहे झाकून विथ पाणी, ज्याच्या भापेने हे पाणी गरम होईल. आणि सांगायची त्या काळात कुठे कापत वगैरे बसत नव्हते. घेतलं टमाटर आणि कुच करायची, आणि अशी काप वगैरे करायला वेळ नव्हता.
म्हणजे त्या काळात हाताने किती कामं करता येईल, पटापट कसे करता येईल, की वेळ कसा कन्झ्युम करता येईल, ॲडजस्टमेंट कसं करता येईल, एवढाच त्यांचा मोटिव्ह असायचा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा, विचारा. चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि अशा प्रकारे भाजी करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. उरलेलं पाणी बघा गरम झालं खालच्या भापेमुळे. हां, ते जे सांबार आहेत आणि भाजीचं आहे, कारण त्याच्यामध्ये भाजीचा स्पून ठेवलेला होता का, त्यामुळे ते चम्मचचं लागलेलं आहे. ते सगळं भाजीचंच आहे पार्ट. तर अशी ट्रिक्स यूज करायचे ॲडजस्टमेंट. तर बघा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. मिक्स व्हेज बिकम रेडी टू ईट अँड सर्व. तर कशी वाटली तुम्हाला भाजी नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.